नागपूर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली। हा निर्णय मी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी घेत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले। राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर आग पाखड करण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली। वाघाची इतक्या लवकर शिळी होईल असं वाटलं नव्हतं। अनेक वक्तव्ये विजय वडेट्टीवार यांनी केली। ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसार माध्यमाशी बोलत होते। यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडली। त्यांनी म्हटले की राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी ते भाजपसोबत जाणार हे मराठी जनतेला कळाले होते। वाघाची शिळी झाली पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते। राज ठाकरे या लढाव्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतावर परिणाम होणार नाही। कदाचित राज ठाकरेची एखादी नस दाबली असेल। दाल में कुछ तो काला है। राज ठाकरे आधी थोडेसे झुकले होते, आता कमरेतून झुकले हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले। वडेट्टीवारांच्या या टीकेनंतर आता मनसेचे नेते काय प्रतिक्रिया देणार हे आता पाहावे लागेल। राज ठाकरे नेमके काय म्हणाले? राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यास मागील आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी म्हटले की मी काही दिवसापूर्वी माझ्या घरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली। त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली। तेव्हा मी फडणवीसांना स्पष्ट शब्दात सांगितले की मला ते सगळं नकोय, मला या सगळ्या वाटाघाटीत भानगडीत पाडू नका। मला विधान परिषद किंवा विधानसभाही नकोय, राज्यसभाही नकोय, पण या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे। ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहेच हे फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले। केवळ देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे म्हणून काही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले। आवडल्यास नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका।